नमस्कार. चला, आज आपण आठवडा क्रमांक 28च्या अभ्यासक्रमावर एक नजर टाकूया. माती, वाळू आणि दगड या अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टी मुलांसाठी एका रोमांचक शोधयात्रेत कशा बदलू शकतात, हेच आज आपण समजून घेणार आहोत. पण सुरुवात करूया एका अगदी महत्वाच्या प्रश्नाने. जरा विचार करा, आजच्या काळात आपल्या मुलांना मोकळेपणाने मातीत खेळायला, त्या मातीशी खरंखुरं नातं जोडायला कितपत संधी मिळते? तर ह्या आठवड्यातले जे उपक्रम आहेत ना, ते ह्याच प्रश्नाचे खूप सुंदर उत्तर आहेत. ह्या सगळ्या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे मुलांच्या पंचेंद्रियांचा विकास करणं, विशेषतः स्पर्शज्ञानाचा. आणि त्याचबरोबर त्यांच्या हातांच्या आणि बोटांच्या नाजूक स्नायूंना मजबूत करणं. चला तर मग या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. ही सुरुवात आहे त्या पहिल्या स्पर्शाची, जिथे मुलं स्वतःच्या हातांनी माती आणि दगडांमधून आपलं जग समजून घ्यायला लागतात. मुलांचं शिकणं हे स्पर्शातूनच सुरू होतं, नाही का? मातीचा स्पर्श कसा असतो? मऊ. आणि दगडाचा कडक. ओल्या मातीचा आणि कोरड्या मातीचा अनुभव वेगळा असतो. दगड जड असतो, मातीचं ढेकूळ हलकं. हे जे मूलभूत फरक आहेत ना, सोमवार आणि मंगळवारचे उपक्रम याच फरकांना मुलांसमोर अगदी सोप्या पद्धतीने मांडतात. आता हे उपक्रम मुलांना फक्त बघण्यापुरतं मर्यादित ठेवत नाहीत. ते मुलांना हातांनी वर्गीकरण करायला, तुलना करायला शिकवतात. लहान दगड कोणते, मोठे कोणते, पांढरे कुठले, काळे कुठले, आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून फक्त स्पर्शाने ओळखायचं की हातात खडबडीत दगड आहे की गुळगुळीत फरशी. यातून त्यांची निरीक्षण शक्ती आणि एकाग्रता दोन्ही वाढते. बरं, मग ह्या साध्या स्पर्शाच्या अनुभवातून पुढे काय? तर पुढे येतो सर्जनशील खेळ, जिथे साधा चिखलसुद्धा एका सुंदर कलाकृतीचं रूप घेतो. इथे एक गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. मुलं जेव्हा मातीकाम करतात तेव्हा ती फक्त कलाकृती घडवत नसतात, तर त्यांच्या शारीरिक विकासाची एक एक पायरी चढत असतात. जसं अभ्यासक्रमात म्हटले, हे मातीकाम म्हणजे हातांच्या स्नायूंसाठी एक उत्तम व्यायाम आहे, जो पुढे जाऊन त्यांना लिहिण्यासाठी आणि इतर कामांसाठी तयार करतो. आणि हा सर्जनशीलतेचा प्रवास किती सुंदर आहे बघा. आधी मातीचे गोल गोल लाडू बनवायचे, मग गुळगुळीत दगडांना रंगवून त्यावर चेहरे काढायचे, डिंक आणि वाळू वापरून चित्र तयार करायचं, आणि मग हळूहळू मातीला पणतीसारखा आकार द्यायचा. प्रत्येक टप्प्यावर त्यांची एकाग्रता आणि हाताचं कौशल्य वाढत जातं. आता ह्या सगळ्या खेळाला आणि प्रयोगांना आपल्या रोजच्या जीवनाशी जोडून बघूया, कारण ह्या साध्या वाटणाऱ्या गोष्टीच आपल्या आयुष्याचा खरा पाया आहेत. मातीचा हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. जमिनीतून निघालेली तीच माती, तिच्यापासूनच भांडी आणि विटा तयार होतात, आपलं घर उभं राहतं, आणि शेवटी आपल्या ताटात येणारं अन्नसुद्धा याच मातीतून येतं. म्हणजे आपलं पूर्ण आयुष्य तिच्या भोवतीच फिरत असतं. यासाठी मुलांना कुठल्या मोठ्या टूरवर न्यायची गरज नाहीये. अगदी एक छोटीशी क्षेत्रभेट, म्हणजे घराबाहेर मारलेली एक चक्करसुद्धा एका शैक्षणिक सहलीसारखीच असते. या आठवड्यात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचं प्रत्यक्ष उदाहरण मुलांना त्यांच्या आजूबाजूलाच सापडतं, आणि त्यांचं शिकणं आणखी पक्कं होतं. आणि शेवटी या सगळ्याचा उद्देश फक्त एका आठवड्याचे उपक्रम पूर्ण करणं इतका मर्यादित नाही. खरा उद्देश आहे मुलांच्या मनात निसर्गाशी एक आयुष्यभराचं निरोगी नातं जोडण्याचं बीज रोवणं. पालकसुद्धा हे शिक्षण अगदी सहज घरापर्यंत पोहोचवू शकतात. मुलांसोबत मातीचा एखादा छोटा किल्ला बनवा, किंवा वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद लावा, कुंडीत एखादं बी लावा. असे छोटे छोटे अनुभव मुलांचं निसर्गाशी नातं खूप घट्ट करतात. शिक्षकांसाठी मात्र सुरक्षितता, आरोग्य आणि संवेदना हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. मुलं दगड एकमेकांना मारणार नाहीत किंवा तोंडात घालणार नाहीत, याकडे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. वापरलेली माती स्वच्छ असावी, कचऱ्याजवळची नसावी. आणि हो, काही मुलांना मातीला हात लावायची भीती वाटते. ती भीती ओरडून नाही, तर प्रेमाने, हळुवारपणे दूर करायला हवी. आणि शेवटी हा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून थांबवतो. आपण नेहमी म्हणतो, माती आपली माता आहे. पण खरंच विचार करा, पुढच्या पिढीसाठी आपण हे नातं, हे मातीसोबतचं नातं खरोखर जपतो आहोत का?